बाळांनो, आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थ आणि भक्त आजीची गोष्ट. एक लहानसं गाव होतं. त्या गावात राहत होती एक म्हातारी आजी. दिवसभर हातात माळ, ओठांवर एकच नाव, स्वामी समर्थ. आजीचं संपूर्ण विश्व तिचा एकमेव नातू होता. तो शहरात शिकत होता. हुशार, मनमिळाऊ, आजीचा अभिमान. एक दिवस अचानक बातमी आली. नातू खूप आजारी पडला होता. ताप, अशक्तपणा, डॉक्टरांची धावपळ. आजीच्या काळजाचा ठोका चुकला. ती देवघरात बसली. डोळ्यात अश्रू, हात जोडलेले, आवाज थरथरत होता. स्वामी, माझ्या लेकराला काही होऊ देऊ नका. माझ्याकडे काही नाही, पण तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्या क्षणी खोलीत एक अद्भुत शांतता पसरली. दिव्याचा प्रकाश तेजस्वी झाला आणि स्वामी समर्थ प्रकट झाले. स्वामी हसत म्हणाले, आजी, घाबरू नकोस. तुझ्या नातवाला काही होणार नाही. मी त्याची रक्षा करीन. आजीच्या डोळ्यात आशेचा प्रकाश आला. पण स्वामी पुढे म्हणाले, पण तुला एक काम करावं लागेल. आजीने लगेच विचारलं, स्वामी सांगा, माझं आयुष्य पण देईन. स्वामी म्हणाले, तुझ्या नातवाच्या शाळेत एक गरीब मुलगी आहे. परिस्थितीमुळे ती शाळा सोडणार आहे. तिची शिक्षणाची फी तू भर. क्षणभर आजी गप्प झाली. पैसे कमी होते, गरजा खूप, पण भक्ती मोठी होती. स्वामी, तुमचा आदेश आहे तर ते नक्की होईल. दुसऱ्याच दिवशी आजीने जमेल ते पैसे गोळा केले आणि त्या गरीब मुलीची पूर्ण फी भरली. त्या रात्री चमत्कार घडला. नातूची तब्येत सुधारू लागली. काही दिवसात तो पूर्णपणे बरा झाला. शाळेत गेल्यावर त्याने पाहिलं, ती गरीब मुलगी पुन्हा वर्गात बसलेली होती. डोळ्यांत आत्मविश्वास, चेहऱ्यावर हसू. काही महिन्यांनी शाळेत प्रतिभा स्पर्धा झाली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. त्या गरीब मुलीने पहिलं पारितोषिक जिंकलं. बक्षीस देण्यासाठी नातू मंचावर गेला. तो तिच्याकडे पाहून म्हणाला, मला माहीत नाही तू कोण आहेस, पण तुझ्यामुळे माझं आयुष्य वाचलं. धन्यवाद. घरी परतल्यावर आजीने डोळे भरून स्वामी समर्थांकडे पाहिलं आणि म्हणाली, स्वामी, तू शिकवलंस की चांगलं कार्य केल्याशिवाय कृपा मिळत नाही. तुझी लीला खरंच अनोखी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच आध्यात्मिक व्हिडिओसाठी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.